नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी तुमच्यासोबत असा काही किचन रिलेटेड हॅक शेअर करणार आहे ज्याने की तुमचा वेळ सुद्धा खूप वाचणार आहे, पैशांची बचत होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं स्मार्ट काम केलं तर कसं आपल्याला सुद्धा खूप समाधान वाटतं। तुम्ही बघू शकता फक्त पेस्ट लावली आहे ना, आपण घासणीचा वापर केलाय ना काहीच। घरातील जी आपली तांब पितळची भांडी असती ती कालांतराने काळीकुट्ट झालेली असतात आणि मग त्या काळीकुट्ट झालेली भांडी आपल्याला आपण मार्केटमधून एक पावडर घेऊन येतो आणि मग ती लावून केलं तर आपली भांडी स्वच्छ निघतात, पण आपल्या नखामध्ये ती पूर्ण पावडर जाते आणि नंतर घासून झाल्यानंतर आपल्या हाताला ना खूप खाज सुद्धा सुटते। त्याचबरोबर क्षारयुक्त पाणी आता सगळीकडे आहे, बोरवेलचं पाणी असतं, त्यामुळे आपल्या घरातील जी ॲल्युमिनियमची भांडी आहेत आणि स्टीलची भांडी आहेत ती सगळी भांडी जी आहे अगदी काळीकुट्ट दिसतात। भलेही ते आपण आपल्या रोजच्या वापरात वापरतो, घासतो, तरी सुद्धा ती काळी झालेली असतात। अशा वेळेस आपण जशी घराची डीप क्लिनिंग करतो तशी आपल्या भांड्यांची सुद्धा डीप क्लिनिंग केली पाहिजे। जे लिक्विड तुम्ही भांडे घासण्यासाठी वापरता किंवा ज्या साबणाचा वापर करता ते डीप क्लिनिंगच्या दिवशी न वापरता थोडेसे वेगळं काही उपाय केले तर तुमच्या भांड्यावरची जी काळी परत असते, जी चिकट झालेले भांडे असतात ती निघण्यास खूप मदत होते। आणि हे किती मॅजिक आहे ना की एकच याच्यापासून आपण तांब, पितळ, स्टील, ॲल्युमिनियम आणि लोखंडाची भांडी स्वच्छ करू शकतोय। चला ती पावडर बनवून घेऊयात। इकडे 2 चमचे आपल्याला बेसन घ्यायचं आहे। लक्षात घ्या इकडे हे जे काही बेसन आहे ना हे अगदी रवाळ टेक्स्चर असलेलं आहे, थोडंसं जाडसर बेसन मी दळून आणलेलं होतं म्हणून हे असं दिसत आहे। आपल्याला जेवढं बेसन आपण घेतलेलं आहे अगदी आपल्याला तेवढीच याच्यामध्ये हळद टाकायची आहे। जेवढंही तुम्हाला ही पावडर बनवायची आहे अगदी तुम्ही कितीही बनवत असणार, यापेक्षा जास्तही बनवत असणार, बेसन आणि हळदीचं आपल्याला सेम प्रपोर्शन इकडे घ्यायचं आहे। त्यानंतर बेसन आणि हळदीच्या अर्ध मीठ आपल्याला इकडे वापरायचं आहे। मी रोजच्या वापरामध्ये हिमालयाचं पिंक सॉल्ट वापरते तर त्यामुळे ते थोडंसं तुम्हाला पिंकिश दिसेल। ही पावडर तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये अगदी व्यवस्थितरित्या भरून ठेवू शकताय। ही तुम्ही वर्षभर सुद्धा वापरू शकताय, रूम टेम्परेचरवरती हिला काहीच होत नाही। आता ही पावडर तर आपली तयार झालेली आहे, पण हिचा वापर कशा पद्धतीने करायचा चला ते बघूयात। आता जेव्हा तुम्हाला ह्या पावडरचा वापर करायचा तेव्हा काय करायचं आहे, 1 चमचा दही घ्यायचे। आता 1 चमचा दही केव्हा, जर तुमचं दही हे फार घट्ट असेल तर 1 चमचा घ्यायचं आहे, तुमचं दही हे पातळ असेल तर 2 चमचे दही घ्यायचं आहे। तर हे बघू शकता माझं घट्ट दही होतं त्यामुळे मी 1 मोठा चमचा घेतलेला आहे, पण स्क्रीनवर तुम्हाला 2 चमचे यासाठी लिहून दिलं आहे मी की पातळ असेल तर 2 चमचे तुम्हाला इकडे दही घ्यायचं आहे। म्हणजेच काय, जेवढं बेसन पीठ तुम्ही घेतलेलं आहे तेवढंच तुम्हाला दहीसुद्धा घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे। आता आपल्याला इकडे लागणार आहे लिंबू। आता लिंबू किती टाकायला हवं की लिंबाच्या रसामुळे याची अगदी व्यवस्थितरित्या पेस्ट व्हायला हवी एवढं लिंबू आपल्याला यामध्ये पिळायचं आहे, लिंबाचा रस टाकायचा आहे। लिंबाच्या रसाच्या ऐवजी तुम्ही व्हिनेगरचा सुद्धा वापर करू शकताय, खूप जबरदस्त आहे। मार्केटमधनं जे तांब पितळ क्लीन करण्यासाठी स्प्रे उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये भरपूर केमिकल्स असतात, तुम्ही त्याचा वापर न करता अशा पद्धतीने एकदा तांब पितळची भांडी नक्की स्वच्छ करून बघा। त्याचबरोबर आपल्याला जी पावडर आपण मार्केटमधून आणतो त्याने खरंच स्वच्छ भांडी निघतात, मी नाही असं म्हणत नाही, पण ती त्याच्यामध्ये सुद्धा केमिकल असतात। सो अशा वेळेस तुम्ही ना एकदा फक्त हे वापरून बघा। आणि बऱ्याचदा जेव्हा आपण ती पावडर वापरतो ना हाताला खरंच खाज सुटते, मला तर सुटते आणि खूप हात असे ड्राय वाटतात। तुमच्यासोबतही असं झालेलं आहे का मला कमेंट करून नक्की सांगा। आणि नखामध्ये तर पूर्ण ती पावडर घुसते ते तर वेगळंच। आपली पेस्ट इकडे तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायचे। रनी पेस्ट असली तरी चालेल, फक्त जास्तही रनी नको। तांब पितळची भांडी घ्यायची। आता माझ्या इकडे एवढी काळीकुट्ट तांब पितळची भांडी नव्हती कारण मी तुमच्यासोबत हॅक शेअर करत असते, सो माझे भांडे हे स्वच्छ नेहमी राहतातच। बघता आपल्याला ही पेस्ट लावायची, काही घासणी वगैरे घ्यायची नाही आहे, फक्त काय करायची पातळसर एक पेस्ट याला लावून ठेवायची आहे। तुम्हाला बिलकुल फक्त हे लगेच धुवून घ्यायचं आहे, जास्त काहीच तामझाम करायची गरज नाही आहे। कितीही काळीकुट्ट झालेली तांब पितळची भांडी असू द्यात, ही अशाच पद्धतीने तुम्हाला स्वच्छ करायची आहे। बऱ्याच वेळेस असं होतं की आपण हे केल्यानंतर भांडी काळीकुट्ट होतात, पण याने बिलकुल काळीकुट्ट होणार नाही, तुमच्या समोर आहे। आता हे व्यवस्थितरित्या धुवून घ्यायचं आणि आपल्याला व्यवस्थितरित्या हे आतल्या आणि बाहेरच्या बाजूने साफ करून घ्यायचं आहे। जेवढेही तुमच्याकडे तांब पितळची भांडी असेल ना तेवढी पावडर तुम्ही इकडे बनवून ठेवू शकताय। त्याचबरोबर काय होतं की बऱ्याचदा बेसन नसलं तर मग काय घ्यावं, तर मग बेसनाऐवजी तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकताय, पण एकदा बेसनाचा वापर करून बघा। आपण आपल्या फेससाठी भरपूरचे असे मास्क बनवतो तर का नको भांड्यासाठी, सो भांड्याला असं नक्की बनवून बघा। फक्त आता हे धुवून घ्यायचं, बाकी काहीच नाही करायचं आणि लगेच पुसून
घ्यायचं। आता तुमचा असा प्रश्न असणार की याने भांडी काळीकुट्ट होईल का? काळीकुट्ट बिलकुल होणार नाही। तुम्हाला एक अजून सांगते की तुम्ही हे 15 दिवस 1 महिना जरी ठेवलं तरी यावरती बिलकुल काळपट असा थर जमा होणार नाही, याची मी तुम्हाला गॅरंटी देते। त्यामुळे तुम्ही तांब पितळची भांडी या पद्धतीने नक्की स्वच्छ करा। फक्त धुतल्याबरोबर अशा पद्धतीने पुसलं की त्यावरती ना बिलकुल असे पाण्याचे डाग वगैरे दिसत नाही। चला, तांब पितळ स्वच्छ झालंय। ॲल्युमिनियम कशा पद्धतीने स्वच्छ करायचं ते बघूया। जेव्हाही तुम्ही ॲल्युमिनियम याने स्वच्छ करत आहात, एकतर त्या पावडरमध्ये तुम्हाला निरमा टाकायचा आहे किंवा मग डिशवॉश लिक्विड टाकायचं आहे किंवा मग तेही टाकायचं नसेल, जर तुम्ही भांड्यांसाठी साबणचा वापर करत असणार तर साबण तुम्हाला ग्रेट करून टाकायचं आहे। कारण आपल्याला आपली भांडी स्वच्छसुद्धा काढायची, त्यामुळे पुन्हा पुन्हा नको असा वापर करायला म्हणून। किंवा मग जी घासणी तुम्ही घेताय त्याला साबण किंवा डिशवॉश लिक्विड लावून नंतर हे अशा पद्धतीने करू शकताय। तुम्ही बघणार की तुमची भांडीसुद्धा खूप स्वच्छ निघताय। तुम्ही असं म्हणणार की आपण यामध्ये हळद वापरली आहे तर काय पिवळसर कलर येतो का? बिलकुल येत नाही। वाटलंच जर तुम्हाला असं वाटतच असेल तर मग तुम्ही इकडे हळद स्किपसुद्धा करू शकताय। खूप छान पद्धतीने भांडी याचे जे आहे स्वच्छ निघतात। फक्त मी जे तुम्हाला सांगितलं आहे ॲल्युमिनियम, स्टील आणि लोखंडाची भांडी स्वच्छ करण्यासाठी त्यामध्ये ॲडिशनल तुम्हाला एक गोष्ट ॲड करावी लागेल। किंवा मग तुम्ही आधी ह्या पेस्टनी जे आहे ते व्यवस्थितरित्या जी काही भांडी आहेत ती स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहेत आणि मग नंतर साबण असेल किंवा लिक्विडचा वापर तुम्ही करत असणार भांडी घासण्यासाठी, त्यानंतर तुम्हाला ती स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। जसं तुम्हाला वाटेल तुम्ही त्या पद्धतीने हे करू शकता। बघा, मी इकडे साबण घेऊन आता हे व्यवस्थितरित्या घासून घेते आहे। जी चकाकी येते ना भांड्यांना ती खूप भारी येते। जो काही काळपट थर असतो तो पूर्ण निघून जातोय। तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा। तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडाही आवडला तर लाईक करा आणि नसेल आवडला तुम्ही डिसलाईकसुद्धा करू शकताय। आणि जर तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत असणार तर सबस्क्राईब केल्याशिवाय बिलकुल जाऊ नका। आणि फेसबुकवर बघत असणार तर व्हिडिओला लाईक करा, फॉलो करा। तुमच्यासमोर मी इकडे पाणी टाकत आहे। चकाकी बघू शकताय। ॲल्युमिनियमच्या भांड्यांना खूप काळपट थर असा साचतो आणि बऱ्याचदा काय होतं, पहिले मला एवढं माहिती नव्हतं त्यामुळे मी हार्ड स्क्रबरचा वापर करायचे। त्यामुळे माझ्या प्रत्येक भांड्याला तुम्हाला असे स्क्रॅचेस दिसतील, पण हळूहळू मी सॉफ्ट घासणीचा वापर करत आहे आणि असे काही उपाय करते की जेणेकरून माझा काळपट थर आणि हे स्क्रॅचेस बरेचसे कमी झालेले असतात। सो अशा पद्धतीने तुम्हाला मी पुसूनसुद्धा दाखवते। खूप छान पद्धतीने हे भांडी स्वच्छ होतात। तुम्हीसुद्धा तुमच्या घरातील ॲल्युमिनियमची भांडी, तांब पितळची भांडी अशा पद्धतीने एकदा नक्की स्वच्छ करून बघा रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे। चला, आता स्टीलची भांडी कशा पद्धतीने स्वच्छ करायची ते बघूया। स्टीलच्या भांडीचं ना एक असतं की जसं मी तुम्हाला सांगितलं की त्यामध्ये तुम्हाला एक ॲडिशन करायचे आहे। तर जर तुमच्या स्टीलच्या भांड्यांवरती काळे निळसर डाग हे झाले असतील तर अशा वेळेस तुम्ही यामध्ये ना थोडंसं सिट्रिक ॲसिडसुद्धा टाका। थोडंसं म्हणजे 1 चमचा सिट्रिक ॲसिड तुम्हाला ह्या पावडरमध्ये टाकायचं आहे, जेणेकरून काय होईल ते काळे निळसर डाग जाण्यास खूप मदत होईल। सिट्रिक ॲसिडने होल पडतात तर माझा यावरती विश्वास नाही किंवा मला असं एक्सपिरियन्ससुद्धा आलेला नाही आहे। तुम्हाला जर आलेला असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा। तसंही आपण यामध्ये वापरलेलं नाहीये, पण स्टीलच्या भांड्यावरती जे काळे निळसर डाग होतात ना ते या सिट्रिक ॲसिड आपण यामध्ये टाकल्याने एक पॉवरफुल असे आपलं पेस्ट तयार होते आणि खूप छान पद्धतीने स्वच्छ सुद्धा निघतात। तुम्ही बघू शकता आपलं स्टीलची प्लेट सुद्धा किती छान पद्धतीने स्वच्छ झालेली आहे। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार। व्हिडिओ आवडल्यास मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मंडळी। बाय।